चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी नामदेव नामात रंगला हरी पांडुरंग हरी पांडुरंग संत तुका कीर्तनी दंगला विठ्ठल 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 काळ घेऊन करी Every place has a story of faith, history, and devotion. This documentary takes you on the spiritual journey to one such sacred destination, Alandi, a town that has been center of devotion for centuries. Located on the peaceful banks of Indrayani River, Alandi is not just a place; it is an emotion deeply rooted in the hearts of millions. At the center of the spiritual town stands the revered Sant Jnaneshwar Maharaj Samadhi Mandir, dedicated to Mahan Sant Jnaneshwar, whose teaching continues to inspire generations. Born in 13th century, Sant Jnaneshwar was a philosopher, poet, and spiritual guide. His legendary work, The Jnaneshwari, brought the teachings of Bhagavad Gita closer to the common people, making spirituality simple and accessible. श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात दर्शन आलेलो आहोत. प्रत्येक हिंदू धर्मामध्ये मंदिरात पहिलं बसवतात ते कासव बसवतात. आज आहे एकादशी. तुम्ही दर्शनबारी आत गेल्यावर काय पाहणार होता? आतमध्ये एक चौकडी समाधी आहे. या समाधीला संजीवन समाधी म्हटलेलं आहे. संजीवनाचा अर्थ जिवंत समाधी आहे. माग विठ्ठलची जी मूर्त आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांचं नाव विठ्ठलपंत, आईचं नाव रुक्मिणी. आई वडील पाठीमागं पुढे समाधी आहे. पलीकडच्या बाजूला गणपती मंदिर आहे. गणपती मंदिरासमोर एक चांदीचा खांब आहे. हा खांब महाराष्ट्रात 2 ठिकाणी आहे. एक खांब पंढरपूरला आहे, दुसरा आळंदीत आहे. या खांबाचं महत्व काय? ज्ञानेश्वर महाराज समाधी घ्यायला खाली उतरले, आशीर्वाद द्यायला विष्णुलक्ष्मी आले. विष्णुलक्ष्मीचं वाहन काय? गरुड आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार कोणता आहे? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. अवतार विष्णू भगवंताचा आहे. ज्ञानेश्वर महाराज समाधी घ्यायला गेले. कुठनं खाली गेले? नंदीपासून खाली जायला भुयार आहे. खाली जाऊन उत्तरे साईडला तोंड करून समाधी घेतली. मनांची दाटी पुष्पांचा वर्ष स्वर्गाहून देईल करतो काय? नामा म्हणे देवा चला ठाया विश्रांती घ्यावं या कर्पूर. पहिली वळ कोणती? आळंदी हे गाव. आळंदीच्या एकनाथ माझा आले. कधी आले? ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर 350 वर्षांनी आळंदी आली. अख्खी आळंदी शोधली, मार्ग सापडला नाही. 21 दिवस सेवा केली. कोणाची? सिद्धेश्वराची. या मंदिराचा कळस आणतो. काय कळस? आळंदीचं सगळ्यात महत्वाचं काय असेल? कळस. पहिला कळस आणतो. कळस म्हणजे काय? ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांचं नाव विठ्ठलपंत, आईचं नाव रुक्मिणी, आजोबाचं नाव सिद्धोपंत. आजोबा आशीर्वाद देतात. ते पंढरपूरला कळस आणतो. The temple reflects traditional Maratha era temple architecture characterized by simplicity, strength, and spiritual symbolism. Built primarily using black basalt stone, the structure represents durability and harmony with nature. The use of locally sourced stone aligns with the principle of Deshat Shilpa architecture suited to the local geography and the climate. Alandi also marks the beginning of one of the Maharashtra's most celebrated spiritual tradition, the Pandharpur Wari. During this annual pilgrimage, thousands of Warkaris walk together carrying a palki of Sant Jnaneshwar all the way to Pandharpur. This journey is not just about reaching the destination, it's about faith, unity, and devotion that transcends all boundaries. The Ghat of Indrayani River adds the spiritual essence of Alandi. The devotees take a holy dip, believing it cleanses their soul and brings them closer to the divine.
आळंदीमध्ये यायला फार मोठं भाग्य असावं लागतं. जे एक संत जन्माला येतात की तुम्ही पवित्र असे संत म्हणतात. पुण्य फळदे बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख लोकांचा संत जन्म पावलो. पुण्याची फळफळ व्हावी लागते, भाग्याचा उदय व्हावा लागतो. तेव्हा कुठेतरी संतांच्या भूमीमध्ये जन्माला येता येतं किंवा संतांच्या भूमीमध्ये जाता येतं किंवा संतांचं चरण सानिध्य लाभत असतो. आपण फार भाग्यवान आहे का? तो सपने तो हजार बनाते हैं लेकिन टूटे जाते. या आळंदीमध्ये यायला सपने तो हजार बनाते हैं लेकिन टूटे जाते. आळंदी में जो आता जसे ज्ञानेश्वर भगवान बोलाते इथं येण्याकरता विष्णुमौली ज्ञानोबारांनी बोलावं लागतं. त्यावेळेस आपण आळंदी नगरीमध्ये माऊलींचं दर्शन करता येत असतो. Situated in the sacred town of Dehu, the magnificent Gatha Mandir stands as a tribute to the great Sant poet Sant Tukaram. This temple beautifully blends the traditional devotion with modern architectural expression. Unlike ancient stone temples, Gatha Mandir represents a modern interpretation of temple architecture. The unique feature of this temple is that the wall engraved with the Abhangas of Sant Tukaram. रामकृष्ण हरी. आम्ही आलेलो आहे आता आळंदी नगरीमध्ये आणि ह्या 2 बारक्यांना घेऊन. आणि आमची जी फोरेक्स आहे ती काय म्हणते बघू. खूप प्रयत्न केले व्हिडिओ काढण्यासाठी, पण भेटलं नाही आम्हाला. फॉरेक्सने आज खूप मेहनत घेतलेली आहे. ऍक्च्युली थँक्यू. धन्यवाद. थांब ना अरे याचो मी याचो बोला होती. फॉरेक्स झाली आज.